दौऱ्यावर आहेत शेतकरी, साखर उत्पादक जे आहेत ते कारखान्याचे प्रतिनिधी आणि साखर आयुक्ताचे उत्पादक जे आहेत ते नांदेडमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. मग या विषयावर मी सविस्तर संवाद साधणार आहे. मात्र तत्पूर्वी नागपूर सेशन कोर्टानं आपल्या विरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. उद्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. अशा एकूण 8 जिल्ह्यातल्या केसेस होत्या, त्यामध्ये सुद्धा पकड वॉरंट जाहीर केलेलं आहे. ते फक्त जाहीर झालं तर ते आम्ही गुन्हे आंदोलन केलं, त्याच्यामुळे आता सरकार जिथं जिथं बच्चू कडूवर गुन्हे दाखल आहे ते सगळे कसे बाहेर काढता येईल, त्यापर्यंत सजेपर्यंत कसं नेता येईल. एका अचलपूरच्या गुन्ह्यामध्ये मी निर्दोष झालं होतं तर लगेच मंत्रालयातून फोन येऊन त्याला वरच्या कोर्टात अपील जाण्यासाठी दबाव आणण्यात आला. म्हणजे तिथलं सरकारी वकील तयार नव्हतं आहे. हे आंदोलकांना कशा प्रकारचं थांबून ठेवायचं आणि त्याला हतबल करण्याचा जो प्रयत्न आहे ते सरकार करतच राहतं. म्हणजे आता सगळे थांबलेल्या केसेस सगळ्या बाहेर काढलेल्या आहे. म्हणजे रोज 7-8 दिवसानं एक पकड वॉरंट आमच्यावर असते, तर त्याच्यानं आम्ही काही घबरवणारं नाही आहे. आम्ही सरकारला असं वाटत असेल का बच्चू कडूवर सगळे जुने गुन्हे, सगळे शेतकऱ्याच्या आंदोलनाचेच गुन्हे आहे किंवा दिव्यांगाच्या आंदोलनाचे, त्यांना आम्ही जैलात जायलाही घाबरणारे नाही. गेलो तरी 72 आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणार नाही. तुम्ही अशा प्रकारच्या जे काही दंडुकशाही सुरू केली त्याला आम्ही उरून पुरू व्यवस्थित. अलीकडच्या काळात तुम्ही कर्जमाफीसाठी आक्रमक आंदोलन केलं होतं, त्यानंतर हा अटक वॉरंट निघाला असं वाटतं? हा, आता नंतरच जे काही चक्काजाम आपला नागपूरचा झाला त्याच्यानंतर सगळे उकरून काढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याच्यातला हा एक प्रकार आहे. आणि काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला 32,000 कोटीची कर्जमाफी आम्ही देणार आहोत. पण ते कोणत्या तारखेपासून देणार आहे, कुठले कर्ज घेणार आहे, चालूवाले घेणार का नाही घेणार, या सगळ्या संदर्भात वक्तव्य केलं नाही. आणि आम्ही मुद्दामून सांगतोय मुख्यमंत्री महोदयांना, तुम्ही दिलेला शब्द तंतोतंत तसा जर पाळला नाही, तुमचं आम्ही स्वागत करतो का आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला पण तो पुरेसा नाही आहे, पूर्ण समाधानकारक नाही आहे. जेथपर्यंत पूर्ण समाधान शेतकऱ्याचं होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही. उलट 30 जून त्यांची राहील सरकारची आणि 1 जुलै शेतकऱ्याची राहणार. एकही चाक पुऱ्या महाराष्ट्रात रेल्वेचं चालू देणार नाही. ते पूर्ण बंदोबस्त आम्ही करू. आपण जर बघितलं तर बिबट्यानं सगळ्या महाराष्ट्रात जे ते दहशत माजवली. नागपूरमध्ये सुद्धा आज रेस्क्यू करण्यात आलं. मात्र रवी राणा असं म्हणतात की सरकारने बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्यावा, तो दिला तर सर्वात आधी बिबट्या मी पाळेल. असे पाळणारे भरपूर आहे, त्याच्यात काही फार नवीन गोष्ट नाही आहे. ते मांजरच आहे एक मोठी. पण मला असं सांगा, तो अदानी हत्ती पाळतो म्हणतं, हे बिबट्या पाळतोय म्हणतंय. म्हणजे कशा प्रकारची त्या खिल्ली उडवाची. इथं शेतकरी रोज मरतोय, रोज त्याचं नुकसान होतं आहे आणि तुम्ही त्या प्रश्नावर खिल्ली उडवत आहे. हा कुठला प्रकार आहे? गिरीश महाजन असं म्हणलेत की नाशिकमधली छोटी मोठी झाडं तोडली जाणार, मात्र आज 15,000 झाडं आलीत. आणि आम्ही त्यांच्या बाजूनं आहे जे झाड तोडण्याचा विरोध करत आहे. वेळ पडलं तर आम्ही सुद्धा तिथे जाऊ, असे कसे झाडं तोडते ते पाहू. एवढं सोपं नाही आहे. तुम्ही साधू संतांचा अर्थातच अपमान करत आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी त्या झाडावरच अभंग लिहिले. शिवाजी महाराजांनी, तुम्ही शिवाजी महाराजाचे भक्त समजताय. मुख्यमंत्री रोज शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच घोषणा घेऊनच भाषण सुरू करतंय. त्यांचं जर आदेश जर पाहिले का जे झाडं कामी येत नाही, सुकलेले झाडं असेल तेच आरमारासाठी वापरावे, यांना अक्कल आहे का नाही आहे का? गेली सगळी सत्ता आणि पैसा मस्ती आलेली आहे. आणि अशी जर मस्ती भाजपवाले करत असन तर आम्ही तुम्हाला सांगतोय, आम्ही त्याचं चोखपणे उत्तर देऊ व्यवस्थित. नाना पटोले असं म्हणतात की राज्य निवडणूक आयुक्ताचा कारभार जे आहे ते पारदर्शक नव्हता, राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा. मी ते तर सांगतोय ना. एक काय आहे का 15 ते 20% EVM घोळ आहे. आत्ता जे अधिक निकाल वाढवून घेतला आहे 22-21पर्यंत. मेहता नावाची गृहस्थ आहे, वाटते राज ठाकरेंनी पण त्याची जाहीर कशा पद्धतीची चोरी होते ते सांगितलं आहे. म्हणजे माझी जर बॅट चिन्ह आहे तर मला ते बॅट दिसन आणि मागून कमळ राहील. ह्या बॅटचं जे चिन्ह आहे ते फुसट रंगाचं आहे, ते 3 दिवसात गायब होईल आणि मागचं कमळ मात्र कायम राहणार.
ही पहिली चोरी. दुसरी चोरी का तुम्ही त्या ज्या EVM मशीनला लाईट सेन्सर जे लावलेलं आहे ते लावायची गरजच नाही. 4 सेकंदाच्या आत जर तुम्ही तिथं थांबले नाही तर ते आपोआप कमळ पडतंय. 4 सेकंदापर्यंतच्या वर ते थांबले तर तुम्ही दाबलेलं चिन्ह पडणार. 4 सेकंदाच्या आत जर तुम्ही गेले तिथून तर ते सरळ सरळ व्हीव्हीपॅट तो कमळाचा येईल. ही सगळी चोरी आहे व्यवस्थित. EVM मशीनच्या बाबतीत मला वाटतं हे कायमचं बंद झालं पाहिजे. खरी मर्दांगी असन, खरे रामभक्त असन तर बॅलेटवर या ना. मग किती मस्ती आहे ते आम्ही पाहू, किती ताकद आहे तुमची. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पवार यांचं FIR मध्ये नाव का नाही? कोर्टाकडून सरकारी वकिलांना न्यायाधीशांनी जे आहे ते अशी विचारणा केली. एवढं ते काय म्हणजे तुम्ही सांगा, सत्तेतल्या लोकांचं ईडी फक्त विरोधकावरच लागली ना. मग भाजपचे सगळे नेते काय हरिश्चंद्राची औलाद आहे? एका विरोधी पक्ष नेत्याच्या म्हणजे सत्तेतल्या एकाही नेत्यावर ईडी लावलेली दाखवा. ईडीचा कारभार किती शुद्ध आहे बघा, कशा पद्धतीनं पक्षपात केला जातं. पुऱ्या हिंदुस्थानामध्ये एकाही भाजपच्या नेत्यानं पैसे खाल्ले नाही. सगळे विरोधी पक्ष नेत्यावर ईडी लावताय तुम्ही. तोच प्रकार आहे. म्हणजे इथे जे पार्थचं जे आहे का मूळ खरेदीदार तेच त्या गुन्ह्यामध्ये नाही. म्हणजे केवढा चमत्कार आहे हा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. अजित पवार सुद्धा एकत्र उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परपूर पटेल सुद्धा उपस्थित राहणार आहेत. काय भलं काय होणार आहे शेतकऱ्याचं? दोघांचंच होईल जे काही भलं होईल ते. आमचं काय भलं होणार आहे? शेतकऱ्याचं भलं होऊन निर्णय घेणार आहे का? असं म्हटलं आहे का अजितदादा आणि शरद पवारजी हे शेतकऱ्याच्या निर्णयासाठी एकत्र येणार आहे? अशी बातमी आहे का? ते सत्तेसाठी एकत्र येणार आहे. त्यात नवल काय? भाऊ, आता जे आपण बैठक घेतली, साखर कारखान्याचे प्रतिनिधी होते, शेतकरी होते, साखर आयुक्त होते, आता मध्यंतर केली, मात्र भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे 2390 वर भाव जात नाही. भाव नाही देत ते, पहिली उचलत 2300 देतो म्हणते. म्हणजे पुऱ्या हिंदुस्थानात अशोकराव चव्हाणांचा कारखाना सगळ्यात गरीब आहे आणि अशोकराव चव्हाणही सगळ्यात गरीब आहे. म्हणजे मला वाटत नव्हतं, मी खूप मानाचं त्या माणसाला. म्हणजे ते यशवंतराव कुठं आणि हे कुठं आहे, थोडी वाटू द्या. बाकीचे जर 2600, 2700, 2800 पर्यंत येत आहे आणि तुम्ही जर 2300 पर्यंत राहत असाल तर मग कसा कारखाना चालतं ते पाहू आम्ही. लोह्यात जे आहे ते अमित देशमुख यांचा शुगर T20 कारखाना आहे, त्यांची सुद्धा हीच भूमिका पाहायला मिळते. ते आता अर्धा तासात सांगतोय म्हणतात. काय इशारा दिला त्यांना? नाही, आम्ही तर फुल तयारीत आहे. मी 1 महिना इथं जर मुक्काम करायची वेळ पडलं तरी थांबू, पण पूर्ण न्याय भेटल्याशिवाय आम्ही हटणार नाही. पण भाऊ, आपण बघतो नांदेड जिल्ह्यातील एक कारखाना 2700 रुपये भाव देतोय, दुसरा कारखाना 2400च्या वर जात नाही. भाव नाही देत ते, उचल देतो. पहिली उचल. भाव तर अजून काय FRP प्रमाणे द्यावंच लागेल, तो विषय नाही आहे. पण पहिली उचल ही समाधानकारक असली पाहिजे. म्हणजे तेच जर समाधानकारक नाही आहे, तुम्ही सांगा आता बीडला तिथं 3200 देतं, पश्चिम महाराष्ट्रात 3700 जातं, इकडे बाजूच्या परभणीमध्ये मला वाटते 3000 आहे आणि नांदेड एक मात्र 3000च्या आत आहे. सगळ्यात गरीब व्यवस्था इथल्याच कारखान्याची आहे. आपण जर बघितलं तर भाऊराव सहकारी कारखान्यात जे प्रतिनिधी होते त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की राज्य सहकारी बँक आम्हाला 2390 रुपये प्रमाणे उचल देते, त्यामुळे आम्ही असा भाव. सगळ्याच बँकेला तेवढीच देतं, पण स्वहिताचे पैसे टाकतं का नाही टाकत बँक? सगळे कारखाने सगळ्याला तेवढीच भेटतं, त्यांनाच भेटतं का तेवढे? हे तर कारणं सांगतायत. मग बाकीचे कसे देतात? 2300च्या वरते देत नाही का बाकीचे कारखाने? मग हा सगळ्यात गरीब ना अशोकराव चव्हाणांचा. म्हणजे शेतकऱ्यांनी मतं मारायची आणि यांनी शेतकऱ्यासाठी पुढाकार घ्यायचा नाही. उलट आम्हाला अपेक्षा होती अशोकराव का तुमचा कारखाना सगळ्यात जास्त पहिली उचल देईल, त्याचा आदर्श पूर्ण नांदेड जिल्हा घेईल. ते करता झालं नाही. आणि मुख्यमंत्री राहणारे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले त्यांच्या कारखान्यामध्ये हे आलं असेल तर बाकीच्याकडून काय अपेक्षा करायच्या? 5 डिसेंबरपासून जे आहे ते नाफेडद्वारे सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यावर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली हे सर्वश्रुत आहे. मात्र गेल्या वर्षी जे ते डागेल सोयाबीनचं प्रमाण 5% घेत होते, यावर्षी ते 3% करण्यात आलं. त्यामुळे अनेक जे आहे ते शेतकऱ्यांचं सोयाबीन रिजेक्ट होते. पाहताय का जगाच्या मार्केटमध्ये आता सोयाबीनला फार व्यवस्थित आम्ही सांगतोय का चायनानं अमेरिकेचं सोयाबीन घेणं बंद केल्यामुळं आता उलट आपल्याला चांगले चान्स आहे. त्याचा खरं तर सरकारनं व्यवस्थित पुढाकार घेतला पाहिजे. आणि यानंतरची आमची कर्जमाफीची लढाई झाल्यानंतर
हमीभावाची लढाईसुद्धा प्रत्येक तालुक्यात गावात पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यावर्षी काय करायचं ते करून घ्या, पण पुढच्या वर्षी येणारा हंगाम हा आमचा राहील. आम्ही आमच्या पद्धतीनंच घेऊ. यालाच लागून प्रश्न आहे, आपण जर बघितलं तर नाफेड हमीभाव केंद्र सुरू होण्यापूर्वी खाजगी बाजारपेठेत 4,700 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव होता. मात्र ज्याप्रमाणे नाफेड हमीभाव केंद्रावर सोयाबीनचं रिजेक्शन वाढलं, त्यानंतर जे ते व्यापाऱ्यांनी भाव पाडले 4,300 वर आणलेत. पहिली गोष्ट तर त्या खरेदी केंद्रामध्ये सगळ्यात मोठा घोळ आहे. अर्धे तर 25% माल हा व्यापाराचाच आहे. तुम्ही सांगतोय मूळ शेतकऱ्याचं 75% जरी असला तरी 25% व्यापारी हात मारतोय. या सगळ्याच्यात बाकीच्या राज्य सरकारच्या भूमिका घेतल्या. जशी भावांतर योजना MP आहे ते चालली नाही. पण मला असं वाटते का या सगळ्या गोंधळामध्ये किती सोयाबीन तुम्ही खरेदी करताय, त्यामध्ये किती दिवसात पैसे देताय, पूर्ण तर खरेदी करतच नाही. त्याच्यातही अडचणी आहे. आणि मूळ शेतकरी जो राहतो तोही मागं राहतं. त्या जसं तुम्ही धानासाठी करता आहे पर क्विंटल मागं जसं 1,500 रुपये त्यांनी पर हेक्टरी मागं 20,000 रुपये दिले, त्याप्रमाणे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. तुम्ही धानासाठी तो निर्णय घेता का नाही घेत? तिथे कमी भाव भेटले म्हणून तुम्ही 20,000 रुपये पर हेक्टरी देताय मदत, कारण ते भाव भेटत नाही म्हणून. तो भावांतर म्हणजे जो मार्केट भाव, हमी भाव आणि एकूण याचा जो फरक आहे, तफावत आहे, ते त्यांनी हेक्टरीमध्ये मदत केली आहे. त्याप्रमाणे इतरही पिकांना केली पाहिजे. हे खरेदी केंद्राच्या माध्यमातून किती न्याय भेटते मला माहीत नाही. काही ना काही प्रमाणात भेटतही असला तरी गोंधळ खूप जास्त आहे. आणि म्हणून धान उत्पादक शेतकऱ्यांची खरेदी आपण करतोय. हमी भावात धान उत्पादक शेतकऱ्यांचा धान खरेदी करतो आणि वरते 20,000 रुपये पर हेक्टरी मदत पण करतोय. मग ते इतर पिकासाठी का नाही आहे? तुम्ही कापूस उत्पादकसाठी का नाही? तुमच्या सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यासाठी का नाही? धान उत्पादक शेतकऱ्यासाठी वेगळा न्याय करणार, इतर पिकासाठी वेगळा न्याय करणार. तेच कंटिन्यू केलं पाहिजे खरं तर सरकारनं. पण आमचे शेतकरी तुम्हाला माहीत आहे, हे एकत्र करणं म्हणजे ब्रह्मदेव एकत्र करणं आहे. शेतकऱ्याला एकत्र करणं थोडं सोपं आहे. जातीपातीच्या लढाईत लोक सहज एकत्र होतात. आणि शेतकरी म्हणून आंदोलन एकत्र करतो म्हटलं तर एवढा त्रास होतोय का त्याची काही हद नाही आहे. आपण अर्धी बैठक घेतली, अर्धा तासाचा वेळ दिलाय, तोडगा निघाल असं वाटतं का? आणि काय भूमिका असणार? निघालं तर आमचं आंदोलन आहेच ना. असं थोडं आहे का अचानक आजची बैठक संपली म्हणजे आंदोलन संपलं? आहेच पर्याय. निश्चितच आपण बघतोय आपल्यासोबत माजी मंत्री बच्चू कडू होते. आज नांदेडमध्ये जे आहे ते ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या अनुषंगानं बैठक घेण्यात आली. आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतील तर त्यात शेतकऱ्यांचा काय फायदा, अशी टीकासुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेवरून त्यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, कारेगाव, नांदेड.